मॅन ऑफ द मॅचचा किताब सो मात्र आपण देणार आहोत. मयूरदादा साठपे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब सो मात्र आपण बहाल करतो. हॅलो हॅलो मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब सो मात्र बहाल करतो. महेश दादा यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा हॅलो. किताब सो मात्र आपण बहाल करतो. वेल प्लेड आणि नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आवीचा पहिलाच बॉल चेंडू हवेत आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल आणि विवेक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जयनुमान शिकरेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय सोपान सोपान फोपे प्रतिष्ठान बलिवरे हा संघ आपण पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेचा वेध घेईल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत आणि याही चेंडूवर 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ते आता 4 या धावफलकावर. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे. खास करून मैदानाच्या चौफेर आपण क्रीडा रसिक पाहतो. 1 वाजून 27 मिनिटं जे मात्र झालेले आहेत. हा सामना झाल्यानंतर 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. इथे राखलेला बॉल चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. प्रत्येक बॉलवर 2-2 आलेले आहेत. आतापर्यंत 6 धावा धावफलकावर. खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं शरदजी भावार्ते हे देखील उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर योगेश दादा घागस हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. इथे राखलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील. म्हणजे पहा 9ला सुरुवात झाली. 1 वाजून 27 मिनिटं झालेत तरी अजून देखील मान्यवर या क्रीडा स्पर्धेला भेट देतात. पहिला दिवस, अजून 3 दिवस खास करून या क्रीडा स्पर्धेमध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आणि एक रेकॉर्ड खास करून शिरवलीच्या नावावर लागू शकेल. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये मान्यवर येत आहेत आणि आलेल्या मान्यवरांचं स्वागत. इथे टाकलेला बॉल चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. पहिला चेंडू जिथे 2 तदनंतर 2 पुन्हा 2 एक सिंगल आणि तदनंतर आता डॉट. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकातील जयनुमान शिकरेपाडा आणि त्यांच्या विपक्ष स्वर्गीय सोपान फोपे प्रतिष्ठान बलिवरे. ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. फार महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर अवीचा बॉल उंच हवेत लॉफ्ट गेला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कोणताही चौकार षटकार न येता पहिल्या षटकात 9 धावा धावफलकावर जयनुमान शिकरेपाडा. संधी देव्यात DJ रिगल्ला. रिगल कापडी प्रत्येकाचं मन तुम्ही आता प्रसन्न केलेलं. तर मग इथून पुढे कसा झटका करायचा तुमच्या हातात. धावफलकावर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतात 9 ऑन द बोर्ड. 9 धावा हर्षल आणि विवेकला आपण पाहतोय. 2 मध्ये 2 बनवल्यात त्या विवेकने. 4 मध्ये 7 बनवल्यात हर्षलने. आणि आमच्या बरोबर हर्षल टोपले हे देखील जोडलेत ॲज अ ऑपरेटर मावली इव्हेंटचे. त्यांचंही कौतुक. दिशांत यांना आपण पाहतोय. हर्षल टोपले अर्थात जंप्या सर. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. वेळ वाचवणं गरजेचं राहील प्रवीण सर.
काउंटडाऊन इकडे चालूच आहे. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये टाकणं अनिवार्य राहील, अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये तो घेतला जाईल. ही महत्वाची सूचना दोन्ही ऑफिशियल पंचांनी देखील संघाला सांगितलेलं आहे आणि आयोजक कमिटीकडून हा निर्णय आलेला आहे. 5 मिनिटं झालेले आहेत पहिल्या षटकासाठी. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला टाकायचे. टीम स्वर्गीय सोपान पोपे प्रतिष्ठान बलिवरे. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय. कॉटन बोर्डची संधी, चांगला झेल इथे पकडलाय दिशांतने. फलंदाज बाद. दिशांत ज्याने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. आता न्यू बॅटर रुपेश आलेत मैदानाच्या. महत्वाची लढत, सर्वात महत्वाचा 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सर्वात महत्वाचा 12वा खेळाडू, तो खूप चांगली माहिती देत असतो. त्याचे आपण कौतुक करू. दिशांत याला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. दिशांतचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, रन आउट, डायरेक्ट हिट आणि इथे विवेकचा खेळ संपुष्टात. फलंदाज बाद. धापलकावर धावसंख्या 2-9. जयमान शिकरेपाडा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं कोणत्या प्रकारची विकेट नव्हती, 9 धावा आल्या, परंतु या षटकाची सुरुवात विकेटने झाली आणि दुसऱ्या बॉलवर रनआउट. सलामीवीर बाद झालेत मैदानाच्या आत. कोलंदाज सय्यार. इथे टाकलेला बॉल बिगिट केला, लॉंग ऑफला आहेत क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4. चौकार आलाय संचितच्या पाठमधून. गोलंदाज सय्यार आहेत. दिशांत. दिशांतचा बॉल, थोडेसे शफल झाले होते, जागा बनवली. एक सिंगल, या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल आता 14. या धावफलकावर 2 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत ते दुसरं मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत, 4 षटकांचा सामना आपण पाहिलं. या क्रीडा स्पर्धेचं आयोजन, दर्जेदार नियोजन आपण खास करून पाहतायत. जनमान ग्रामस्थ मित्र मंडळ शिरवली मानिवली आणि त्याचबरोबर अंबी शिरवलीकर चषकाचे बहरदार आयोजन. एक सिंगल या बॉलवरील, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल आता 2 बाद 15. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. लास्ट बॉल टू गो. थोडेसे कन्फ्यूज होते आमचे पंच, परंतु आता तिथे कव्हरिंग यांनी केलेलं आहे. एकच बॉल शिल्लक आहे. प्रवीण विषय भावड्या सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. लास्ट बॉल टू गो. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. दिशांत स्ट्रायकर इनवर, बॅटर संचित. बिगेट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक येतील. रनआउटची तिथे संधी होती, परंतु या बॉलवर सिंगल, लेग बायचा इशारा आला. पंचांचा षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 बाद 16. जयमान शिकरेपाडा, संधी डीजे रिगल कापडीला.
ऑन स्क्रीन आपण सध्याच्या घडीला पाहतायत तानाजी अगेविले यांना थोडीशी सुस्ती त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मेहनत भरपूर कष्ट या क्रीडा स्पर्धेसाठी घेतलं आणि शिरवली गावाचं नाव सातत्यानंच ते मोठं करत आलेत. आणि आम्ही शिरवलीकर चषक 2026 दुसरं पर्व या क्रीडा स्पर्धेचं ऑन स्क्रीन आपण पाहतायत तानाजी शेठ अगिबिले यांना. भरपूर मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी प्रत्येक 9 तरुण एकत्रित घेतलेत आणि भरवलं ते आम्ही शिरवलीकर चषक ही क्रीडा स्पर्धा. ऑन स्क्रीन आपण पाहताय त्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना अनेक मान्यवर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 2/16 षटक क्रमांक 3 गणेश आलेत. फुल टॉस बॉल गणेश याचा आणि तो बॉल डॉट आहे का ते पाहायचं. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत वेस्ट ऑफ हाईट साठी आणि तिथे मुकेश कायकर सर इन ऍक्शन मध्ये आता पाहायला मिळतील आपल्याला. कौतुक आपण करू काशीनाथ शेळके बाळाचं. काय कॅमेरा वर्किंग करतोय तो. वेस्ट ऑफ हाईट इट्स अ बीम नो बॉल. तिसऱ्या पंचांचा इथे निर्णय आला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. दापलकावर धावसंख्या 17 17 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला बॉल चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव येईल या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 या धावपलकावर 18 धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 18 रन ऑन द बोर्ड 18 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. इथे टाकलेला हा बॉल चांगला राहिला. कमालीची गोलंदाजी अचूकता सातत्य गणेश कडून आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडू त्याने नो बॉल हाताळला. तदनंतर एक धाव फ्री हिट वर आली आणि तदनंतर डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी निर्माण झाली. डायरेक्ट हिट धोकादायक ठरू शकले असते. पडझड पाहायला मिळाली परंतु त्याचा जास्त तोटा नाहीये. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 19 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी स्टंप सौजन्य पंढरी शेठ घागस यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले. त्यांचे आम्ही शिरवलीकर चषकाच्या वतीनं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. चांगला फटका तिथे आले क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि तिथे काय घडतंय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज रन आउट विकेट. संदेश आलेत आता मैदानाच्या आत. गणेश यांचा बॉल चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा याही बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जम पोहोचेल ती आता
22 लॉस ऑफ 3. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. 4 षटकांची लढत, 4 षटकांचा सामना, 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा. जबरदस्त आयोजन, 4 बक्षीस या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. इथे टाकलेला बॉल, चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. या बॉलवर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 बाद 23 संधी रिगल कापडीला. जो संघ जिंकेल तो क्वालिफायरची लढत खेळताना पाहायला मिळेल. जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर. श्री गणेश तोंडले आणि ठाकरे नगर कोलठण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. 4 षटक संपल्यानंतर तुमचा केला जाईल टॉस. 3 बाद 23 आणि षटक क्रमांक 4 मध्ये आता गोलंदाजी मार्कवर आलेत कल्पेश. कल्पेश यांचं हे षटक फार निर्णायक राहील. त्यांची गोलंदाजी मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते पाहायचं. इथे टाकलेला बॉल, चांगला असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील आणि पाहता पाहता या बॉलवर धावा येतील 2. संघाची धावसंख्या 25. ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3. गोलंदाज तयार कल्पेश. कल्पेशचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि पंच कमलाकर भोईर यांचा तिसऱ्या पंचांकडे निर्णय आला. आउट. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 27 या धावफलकावर. 27 लॉस ऑफ 3. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा लेझी थ्रो होता क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 3 बाद 27. कल्पेश रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू इथे राहिला. कमालीची कामगिरी स्वर्गीय सोपन पोपे प्रतिष्ठान बलिवरे टीम कडून होताना पाहायला मिळते. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज तयार होतील आता. कल्पेश फुल टॉस, चांगला फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. पद्माकर आगेविले, रवींद्र दादा घागस यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल आपण पाहतोय. स्पोर्ट सायकल त्यांचं देखील कौतुक आपण करू. या क्रीडा स्पर्धेसाठी एक खेळाडूला ते पारितोषिक वितरित केलं जाईल शेवटच्या दिवशी आणि त्यासाठी चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं. कॅप्टन चला श्री गणेश तोंडले आणि ठाकरे नगर कोलठण यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा असल्यामुळे थोडासा उशीर जरूर झाला. फुलटॉस, चांगला फटका तिथे सजवला. क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. या बॉलवर 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जम पोहोचेल 31. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. टॉस साठी रिपोर्टिंग करायचं श्री गणेश तोंडली आणि ठाकरे नगर कोलठण.
लगेच टॉस साठी चला, लास्ट बॉल टू गो. अमोल दादा कडव यांच्या शुभ असते पण नाणेफेक जे मात्र करतो. लास्ट बॉल टू गो. महत्वाचा चेंडू आहे, मोठ्या फटक्याची अपेक्षित. जय हनुमान शिक्रीपाडा. मोठा फटका जर सजवला, एक सिंगल. क्षेत्ररक्षक आले, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंच प्रवीण सर यांची तिसऱ्या पंचांची मदत. सॉफ्ट सिग्नल रन आउट. परंतु तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. इनसाइड आउट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. त्यानंतर भरपूर चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं आणि काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित नसतील तर सामना 3 षटकांचा होईल. तोंडली आणि ठाकरे नगर. रन आउट. शेवटच्या बॉलवर फक्त येईल सिंगल. संघात धावसंख्या 32. 32 धावा. अमोलदादा कडव यांच्या शुभास्ते आपण करतोय नाणेफेक. अमोलदादा या, आपल्या शुभास्ते नाणेफेक जी मात्र केली जाते. टॉस. चला, आयोजक कमिटीतील मेंबर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जा आणि काही पूर्तता आहेत ते करून घ्या पंचांच्या. ही महत्वाची सूचना. आयोजक कमिटीतील मेंबर आपण करतोय. अमोलदादा कडव यांच्या शुभ असते. टॉस इथे झाला आणि टॉस जिंकलाय तो ठाकरे नगर कोलठणने. आणि निर्णय बॅटिंग की बॉलिंग थोडासा ते टाइम घेत आहेत. आणि काय सांगितलं निर्णय, आता बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ठाकरे नगर कोलठण या टीमने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करावं लागेल ते टीम श्री गणेश तोंडलीला. चला, 32 झाल्यात आणि 33 धावांचं लक्ष. चला, 33 धावांचं लक्ष. लवकरात लवकर मॅच चालू करा. सलामीची जोडी गणेश आणि त्यांच्या जोडीला SK. SK अर्थात कल्पेश. थोडेसे आमचे आयोजक मेहनत करत असताना खेळपट्टीसाठी देखील
मॅचला होते सुरुवात जाव्या मैदानाच्या आतमध्ये पंचांचा हिरवा कंदील. चला वेळ वाचवा ही महत्वाची सूचना प्रत्येकासाठी येते. पहिलाच बॉल वेगात टाकलाय पंचांकडे, हलकस अपील, पंचांचा मात्र नकार. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. हे लक्ष 33 धावांचं. या 33 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. जो संघ जिंकेल तो शेवटची लढत खेळेल आजच्या दिवसातील क्वालिफायरची. अजून एक भयानक वेग इथे धारण करत असताना गोलंदाज. दोनही बॉल आपण पाहिले तर लाईन लेंथ अतिशय सुंदर आहे. अचूकतेवर तो त्याच्या ठाम आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो. 22 मध्ये आता 33 ची आवश्यकता. 22 मध्ये 33 आणि इथे टाकलेला हा चेंडू चांगलाच राहिला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली, पंचांचा इशारा पाहिजे मला वाटतं. बॅटच्या सहाय्याने एक सिंगल आणि संघाचं अकाउंट ओपन. गणेश यांचं खातं खोलतं. 3 बॉल मध्ये त्यांनी 1 बनवली. यस के आलेत स्ट्रायकर इनवर. 21 बॉल विजयासाठी लक्ष असेल ते आता 32 धावेंचं. गोलंदाज तयार आहेत. अजून एक चांगला चेंडू, कमालीचं षटक. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल टाकलेत, धाव खर्च केले 1. कोणत्याही प्रकारची विकेट नाहीये, परंतु अचूकता. P1च्या षटकात एकच पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. पंचांचा आता बाईकचा इशारा आला. 1 धाव या बॉलवर. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 2 या धावफलकावर. 19 बॉल 31 ची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 1 बनवली ते बलेवरे टीमने. 2 मध्ये 1 बनवली SK ने. आणि महत्वाचं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. महत्वाचा बॉल. 19 मध्ये 31. इथे टाकलेला बॉल पाठ फुटला गेले. फटका दमदार, चेंडू जाईल सीमापार. धावा मिळतील या 4. थँक्यू डीजे. विनोदजी पोपे यांच्याकडून पर 6 साठी 100 रुपीजचं कॅश प्राइज. बॅटिंग करणारी टीम स्वर्गीय सोपान, पोपे प्रतिष्ठान, बलिवरे या टीम साठी पारितोषिक. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावर आहेत. चला वेळ वाचवा ही महत्वाची सूचना जय हनुमान शिक्रेपाडा या टीमला, कारण तुमच्यातीलच जिंकणारा संघ एक शेवटचा सामना खेळणार आहे. ही महत्वाची सूचना. वेळेवर लक्ष देणं फार गरजेचं राहील. आपण सातत्याने त्या सूचना करत आलोय आतापर्यंत. आणि पहा काय व्यवस्था केलेली आहे, खास करून ऑफिशियल टीमचे आयोजक कमिटीने. त्यांचं देखील कौतुक करू. 6 धावा धावफलकावर. जय हनुमान शिक्रेपाडा. थँक्यू डीजे. 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत. सूरज आलेत आता. पहिलाच बॉल बॅक टू बॉल. फटका दमदार. लॉंग ऑन मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक भरपूर चांगला आहे. तोपर्यंत 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 8 या धावफलकावर. 8 ऑन द बोर्ड. 17 बॉल 25 ची आवश्यकता. 17 बॉल 25 धावा. महत्वाचं हे षटक. सूरजचा बॉल टॉपेज लागला. एसटी रक्षकाने केल्या चुका. रनआउटची संधी तीही गमावली. एकाच बॉलवर 2 वेळा जीवनदान मिळेल बॅटर गणेशला. गोलंदाज तयार होतील आता.
आणि तिथे रनआउटची संधी बेस्ट ऑफ हाईट बीमर पंचांनी घोषित केलं. नो बॉल बाय चेक सिंगल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. गोलंदाज सय्यार आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण सूरज याला पाहतोय. नो बॉल टाकलाय त्याने आणि आता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. येस केला संधी आहे मोठा फटका खेळण्यासाठी. त्याचा खेळ कसा होतो ते पाहायचं. फ्री हिट इथे आला डॉट. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 11. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. महत्वाचा सामना महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. लक्ष छोटं आहे परंतु समोर तितकाच ताकदीचा संघ जयहनुमान शिकरेपाडा. एसके इथे बिग हिट केलाय. चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर. चांगलं जजमेंट. एसकेचा खेळ खलास. एक बाद 11. तोंडली संघ आपण रेडी राहायचं. जशी मॅच कंप्लीट होईल लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आता शुभम. एक बाद 11. 14 बॉलचा खेळ अजून शिल्लक. 22ची आवश्यकता. चला वेळ वाचवा ही महत्वाची सूचना सातत्यानं आपण करतोय. अम्मी शिरवलीकर चषक क्रीडा स्पर्धा. गोलंदाज सय्यार. इथे टाकलेला बॉल चांगला राहिलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. धापलकावर धावसंख्या 1 बाद 11. पहिल्या वर्षीचा चॅम्पियन आपण पाहिला तो बांदिवले. या वर्षी कोण नाही यावर्षी कोण हे पाहिजे आपल्याला. पर्व 2चा चॅम्पियन कोण. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. बांदिवली आपलं विजेतेपद पुन्हा एकदा तसंच ठेवणार आहे का ते आपल्याला पाहायचं की दुसरा कोणता संघ त्यांना डॉमिनेट करत नवीन विजेता आपल्याला मिळतोय ते पाहायचं. धापलकावर धावसंख्या 13. षटक क्रमांक 2चा खेळ होईल समाप्त. विजयाचं समीकरण पाहू. शेवटचे बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत ते 12 आणि 12 बॉलमध्ये 20ची आवश्यकता. संधी डीजेला. थँक्यू. ऑन स्क्रीन आपण पाहतायत. ऑन स्क्रीन खास करून आपण पाहतायत या खेळपट्टी बनवण्यासाठी भरपूर सारी मेहनत आमच्या या विभागातील कार्यकर्त्यांनी घेतले. रवी तुकाराम एकत्रित आले आणि भरपूर सारी मेहनत त्यांच्या संपूर्ण टीमने घेतली आणि ही चांगली खेळपट्टी या क्रीडा स्पर्धेसाठी बनवली. त्यांचं देखील कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. ऑन स्क्रीन आपण पाहतायत मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी भरपूर चांगली खेळपट्टी बनवली. जाव्या मैदानाच्या 12 मध्ये 20ची आवश्यकता. चला आता वेळ वाचवा ही महत्वाची सूचना सातत्याने. ते 2 वाजलेत. गोलंदाज सय्यार. गोलंदाजी ट्रॅकवर. हर्षल रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. नकार आहे पंचांचा. डॉट बॉल आलाय. हा देखील फार महत्वाचाच राहील शिकरेपाडा संघासाठी. 11 मध्ये आता बनवायचे 28. 11 चेंडू 20 धावा. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिला दिवस कोणाच्या नावावर राहील
ते आपल्याला पाहायचं. 18 तारखेचे वाट या विभागातील MPSC विभागातील प्रत्येक संघच पाठ होता की कधी आम्ही शिरवलीकर चषक चालू होतं आणि कधी आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरतो आणि तो दिवस आज उगवला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल विकेट केलाय. मोठा फटका आलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक करतायत प्रयत्न. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा आणि तिसऱ्याही धावेचा प्रयत्न इथे आता राहिला. 3 धावा येतील या बॉलवर. साज बाजावर ताज. 3 धावा येतात. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 16. धावा धावपलकावर. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये 16 धावा आहेत. विजयासाठी 17 बनवायच्यात. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शुभम आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आत. स्वर्गीय सोपन फोपे प्रतिष्ठान बलिवरे आणि त्यांच्या विपक्ष जय हनुमान शिक्रेपाडा. दबदबा कुणाचा राहील ते पाहायचं या मॅच मध्ये. 10 मध्ये अजूनही 17ची आवश्यकता. 2 मोठे फटके आवश्यक आहेत बलिवरेला आणि चांगलीच गोलंदाजी मैदानाच्या आत करतायत जय हनुमान शिक्रेपाडा. चेंडू आलाय डॉट. गोलंदाजी मार्कवर हर्षल यांना आपण पाहतो. हर्षल टोपले अर्थात झंप्या भरपूर चांगले ऑपरेटिंग ते करतायत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतायत खास करून गोलंदाजी मार्कवर हर्षल यांना आणि चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. पहिला चेंडू डॉट, तदनंतर 3, तदनंतर डॉट जो मात्र पाहायला मिळतो. आणि विजयाचं समीकरण आपण पाहू. 17ची आवश्यकता. 9 बॉल. इथे टाकलेला बॉल. चेंडू हवेत. कॉटन बोर्डची संधी. विकेट प्राप्त. फलंदाज शुभम बाद. अजून एक धक्का बलिवरेला. जाऊया मैदानाच्या आत जिथे 8 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 17ची आवश्यकता. 8 मध्ये 17. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक घेतील एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 18 या धावपलकावर. 7 मध्ये 15. एक मोठा फटका आवश्यक टीम बलिवरेला. तो येईल का ते पाहिजे आपल्याला. साहिल या बॅटरच्या बॅटमधून 2 धावा आल्या त्याच्या बॅटमधून. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हर्षल आपण लवकरात लवकर संपर्क साधा. हर्षल टोपले. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल चांगलाच राहिला का ती पाहिजे आपल्याला आणि इथे आला डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 6 गेंदे और 15 रन. मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलं DRS व्हाईट बॉल साठी. इट्स अ फेअर बॉल. डॉट बॉल. 6 चेंडू आणि 15 धावा. चला वेळ. जय हनुमान शिक्रेपाडा भरपूर वेळ तुम्ही घेतला. पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. चला 6 चेंडू 15 धावा. बलिवरे जिंकणार की जिंकणार शिक्रेपाडा ते आपल्याला पाहायचं आहे. आम्ही शिरवलीकर चषक आणि आजच्या दिवसातली क्वार्टर फायनल कोण खेळणार आहे. आजच्या दिवसातली शेवटची लढत कोण खेळणार आहे ते देखील पाहायचं.
महत्वाचा सामना, महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील आपल्याला. हे षटक फार निर्णायक राहील. या निर्णायक षटकाची जिम्मेदारी आणि वेळ वाचवा ही सातत्याने सूचना जे हनुमान शिकरे पाडा. भरपूर वेळ तुम्ही खर्च करतायत. टीम मीटिंग झाली. टीम मीटिंग झाल्यानंतर गोलंदाज तुम्ही चॉईस केला. गोलंदाज चॉईस झाल्यानंतर पुन्हा एकदा एक खेळाडू त्याच्या बरोबर जोडला. त्यामुळे भरपूर वेळ तुम्ही खर्च करतायत. 6 बॉल 15 हे समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संचित, याला आपण पाहतोय. स्ट्रायकर इनवर गणेश आहे. 7 मध्ये 9 त्याने बनवल्यात, परंतु आता 6 मध्ये 15 बनवायच्यात. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे आले क्षेत्ररक्षक. 1 धाव या बॉलवर. 5 चेंडू आणि इथे पहा रन आउट. फलंदाज बाद होईल आणि मला वाटतं गणेशच बाद होतील. आता हर्षल साहिल राहतील स्ट्रायकर इनवर. 5 मध्ये धावा बनवायच्यात विजयासाठी. अजूनही 14. 5-14 हे समीकरण. चला न्यू बॅटर थोडस फास्ट या मैदानाच्या. 5 मध्ये 14 हे समीकरण. चला वेळ वाचवा. यजमान संघ कधी खेळणार आहे? लास्ट डे मला वाटतं 4थ्या दिवशी इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. जयनमान शिरवली. यंदा संघम भरपूर गाजवला या टीमने. भरपूर चांगलं कॉम्बिनेशन टीमचं पाहायला मिळतं. चला 5 बॉल शिल्लक आहेत. 14ची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. वेळ वाचवणं देखील फार गरजेचं राहील. ही सातत्याने सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. भरपूर वेळ तुम्ही खर्च करतात. चला गोलंदाज तयार आहेत. 5 मध्ये 14 संचित. इथे टाकलेला बॉल चांगला राहिला नाही, समजू शकला साहिलला. चेंडू आलाय डॉट. 4 मध्ये 14. आता 2 षटकार इथून चालतील. 2 चौकार 1 षटकारही चालेल. या 4 बॉल मध्ये काय घडतं ते पाहायचं. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. त्यामुळे तुम्हाला धावा बनवाव्याच लागतील. 4-14. इथे फुल टॉस. बिग हिट साहिलच्या पाठमधून फ्लॅट. 1 टप्पा खा. चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा चौकार. 3 मध्ये 10ची आवश्यकता. तीन मध्ये 10ची आवश्यकता. संचितवर केले आक्रमण बॅटर साहिलने. जे काय करायचंय साहिललाच करायचंय आता. इथे टाकलेला बॉल चांगला राहिलाय. 2 बॉल 10ची आवश्यकता. जयनमान शिकरे पाडा दबदबा निर्माण करत असताना या मॅच मध्ये 2 बॉल 10. शेवटची लढत कोण खेळणार ते येणारे 2 बॉल सांगून जातील आता आपल्याला. 2 बॉल 10. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न नाही. मोठा फटका खेळू शकले. रनआउटची इथे संधी आहे का ते आपल्याला पाहायचे. परंतु आयोजक कमिटीचा मला वाटतं वेळ वाचवतात जे हनुमान शिकरेपाडा. त्यांचंही कौतुक. लेग बायचा इशारा आला पंचांचा. 1 बॉल 9ची आवश्यकता. चला तोंडली संघ लगेचच रेडी राहायचंय. जसा लाचचा बॉल पडेल आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा, कारण वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. आता 1 मध्ये 9. गोलंदाज तयार आणि इथे परफेक्ट यॉर्कर. दांडी गुल अजयला बाद करत जय हनुमान शिकरेपाडा दाखल झालाय क्वार्टर फायनल मध्ये. अभिनंदन शिकरेपाडा. हडलक स्वर्गीय सोपन पोपे प्रतिष्ठान बलिवरी मॅन ऑफ द मॅच. संचित आपण यायचं मॅन ऑफ द मॅच साठी. तोंडली संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. बॅटर पाठवा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. ठाकरे नगर कोल्टन मॅचला होईल सुरुवात आणि समालोचन कक्षात जोडले जातील विजय केदार सर. धन्यवाद. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण बहाल करतो. खेळाडू संचित. या खेळाडूला संचित यायचं लगेचच आपण. मॅन ऑफ द मॅच हा किताब संचित. संचित चला संचित फक्त आपण